नमस्कार मित्रो, मी सिद्धांत आणि घेऊन आलो आज एक छोटासा व्लॉग, पण तितकाच शिमगोत्सवातला महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण आज शिमगोत्सवाचा 6वा दिवस आहे आणि शिमगोत्सवाच्या 5व्या दिवशी श्री काळंबा मातेची पालखी आहे ती आपल्या हरिहरेश्वरमध्ये येते. तर वेशवी नांदगाव या ठिकाणी असलेलं हे श्री काळंबा मातेचं मंदिर आहे. त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी आपण केलेला आहे. ज्यावेळेस यात्रोत्सव होता त्यावेळेस आपण तिकडे गेलो होतो, तर त्याची लिंकसुद्धा मी देतो. ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तो नक्की चेक करू शकता. तर ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ही काळंबा माता आहे. मंदिरामध्ये एकूण 7 मूर्ती आहेत. त्यामध्ये श्री काळंबा माता, श्री महालक्ष्मी, श्रीदेव बापदेव, श्री गावराखी, त्यानंतर श्रीदेव हरोबा, श्री चांदविलकरीण आणि श्री शेवरायकरीण अशा 7 मूर्ती आहेत. मी हा फोटो तुम्हाला दाखवतो. ते यात्रोत्सवाच्या दिवशी काढला होता तो फोटो आहे हा. तर हरोबा म्हणजेच आपलं श्रीदेव हरिहरेश्वर आणि ही सगळी भावंड. तर शिमगोत्सवामध्ये आहे ना, ही काळंबा माता आपल्या भावाच्या भेटीसाठी म्हणजे श्रीदेव हरिहरेश्वरांच्या भेटीसाठी हरिहरेश्वरमध्ये येते. तर काल 5वा दिवस होता शिमगोत्सवाचा, सोमवार 18 तारीख, आणि ही पालखी रात्री आली. पण तो आपला मंदिरामध्ये ज्यावेळेस पालखी जाते काळंबा मातेची तो व्हिडिओ आपला मिस झाला. पण आत्ता पुन्हा ही पालखी आहे ना, ती आता गावामध्ये येणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी. तर तेच तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. छोटासा व्लॉग होणार आहे पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला घर बसल्यासुद्धा दर्शन घेता येईल. तर चला बघूयात. म्हणजे बघताय पालखी आत्ता आली आहे इकडे. तर पहिली आधी सुरुवातीला त्या बाजूला जाईल आणि नंतर मग आपल्या घरी येईल. ओटीची तयारी गेली इकडे. हा इकडे आता शेखर भुसाणे उटी.
ह्या पालखीसोबत असलेला जो खालूबाज आहे, तुम्ही आता ठेका ऐकत असाल एकेकच वाजतोय, तर अनेक वर्षानुवर्षे हा असाच ठेका त्यांनी जपलेला आहे. जरी आपण कुठूनही हा आवाज ऐकला ना तरी आपण लगेच ओळखू शकतो ही काळंबा मातेची पालखी आली आहे म्हणून. तर आत्ता हरिहरेश्वरमध्ये आहे, आता संपूर्ण गाव फिरेल इकडे आणि त्यानंतर मला वाटतं मग ते इकडची आजूबाजूची सगळी गावं करून पुन्हा पलीकडे जातील वेश्वी साईडला. ठीक आहे, तर आशा करतो तुम्हाला घर बसल्या चांगलं दर्शन झालं असेल. तर हा छोटासा व्हिडिओ आता इथेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या बाकीच्या व्हिडिओसुद्धा बघून घ्या.